पेण येथे दक्षिण भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक बुधवार रोजी पेण येथे भाजप पक्ष कार्यालयात संपन्न झाली। यावेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा शाल, श्रीफळ व गणेशाची मूर्ती देऊन सन्मान केला। तदनंतर कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार निरंजन डावखरे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, आमदार निरंजन डावखरे, महामंत्री विक्रांत पाटील, सतीश धारप, अतुल काळसेकर, प्रशांत शिंदे, बिपिन म्हामुणकर, गीता पालरेचा, महेश मोहिते, वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील, राजेश मपारा, सोपान जांभेकर, डी.बी. पाटील, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, मंगेश दळवी, संजय डंगर आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना कोकणमध्ये निर्विवादपणे उजव्या विचारांना मानणारा मतदार आहे, त्यामुळे आपल्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन काम करणे गरजेचे आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा कार्यकारिणी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। काय नाही आमच्याकडे, सर्व आहे आमच्याकडे, कार्यकर्ता आहे, ताकद आहे, पाहिजे सगळ्यांनी। आम्ही सांगत होतो या रायगडमध्ये की भारतीय जनता पार्टीचीच ताकद आहे, मान्य केलं सगळ्यांनी, कोणी अमान्य नाही केलं। आता सगळ्यांना कळलं की भारतीय जनता पार्टीची ताकद आहे, परंतु भारतीय जनता पार्टीची ताकद आहे हे गावागावामध्ये आम्हाला जर सांगायचं असेल ना, कसं असतं, आम्ही फक्त काय विचार करतो की मी पेण जिंकला म्हणजे सगळं जिंकलं नाहीये। मी कधीतरी शाळेत ज्यावेळेला होतो, तुम्ही कधीतरी शाळेत असाल, त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या, शाळेमध्ये गेलो असेल, इंग्रजी जेव्हा शिकवत होते तेव्हा इंग्रजी शिकवत असताना तो इंग्रजीचे सर आम्हाला म्हणायचे, पहिल्यांदा काय करा तर ग्रामर सोडवा। ग्रामर सोपं असतं, गेले असते तरी आमच्या लक्षात येत असते, ग्रामर सोपं आहे, त्याच्यावरती जास्त अभ्यास केला ना की तुम्ही पासिंग मार्क बरोबर मिळवा। पेण आहे ना, पेण मतदारसंघ आहे ना, हा ग्रामर आहे, इंग्रजी पेपर मधला ग्रामर आहे। या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्हाला कठीण पेपर सोडवायचा, म्हणजे काय तर उरलेल्या मतदारसंघामध्ये आम्हाला तुटून पडलं पाहिजे, तुटून। हे जिंकणं काय सोपं आहे। आता धैर्यशील दादा पण आपल्याबरोबर आहे, रविशेठ पण आपल्याबरोबर आहे, दोघेही आपल्याबरोबर आहे। आता आम्हाला काय करायला पाहिजे तर आम्हाला खालचा असणारा प्रत्येक मतदारसंघामधला बूथ जो आहे, इतर मतदारसंघातला, तो कसा 51% आहे हे प्रूव्ह करणं हे भाग आहे। ताकद, क्षमता ही कुठे वापरली पाहिजे तर प्रत्येकाला कळलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीची ताकद आहे, ताकद भारतीय जनता पार्टी, आणि म्हणून मग काम करणं गरजेचं। हा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये असणारी परिस्थिती लक्षात घ्या। कोकण ठरवणार आहे, 39 मतदारसंघ ठरवणार आहे, ते या 39 मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघ ठरवणार आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असला पाहिजे। जसं तुमच्या तोंडातून निघालं ना, तसं लोकांच्या जनाजनाच्या मनामनात असलं पाहिजे की हे सगळ्याच्या सगळं जे साध्य होत आहे ना, एकमेव माणसामुळे होत आहे, आणि त्याचं नाव देवेंद्र फडणवीस।